नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले। या प्रकरणाचा तपास, गोळा केलेले पुरावे आणि तपासातील प्रत्येक छोट्या मोठ्या बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस बारीक नजर ठेवून आहेत। त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या। पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने राज्याचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आल्याने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। यावेळी वडिलांनी आपल्या मुलीच्या आवडीबाबत सांगताना आठवण सांगितली। पीडित चिमुरडीला गाय आणि वासरू खूप आवडायचे। 2 दिवसांपूर्वीच एका गायीला वासरू झाले होते। तेच पाहण्यासाठी ती गोठ्याकडे गेली आणि तिथेच नराधम भीमराव कांबळेने तिच्यावर झडप घातली। एका निष्पाप चिमुकलीचा असा करुण अंत होईल अशी कल्पनाही कुटुंबाने केली नव्हती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात अमितेश कुमार यांनी पीडितेच्या आई वडिलांना धीर दिला। तसेच तपासाबाबत काहीही सांगायचं असल्यास थेट संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं। दुसरीकडे आरोपी भीमराव कांबळे याच्या साळवडे गावातील नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलिसांना निवेदन दिलं। भीमराव कांबळेने संपूर्ण गावाची मान खाली घातली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे।